बघा, आपले जे प्रोजेक्ट्स आहेत, मेन आपला योगिताचा ऍप बिल्डर आहे, ज्यात क्विकली ऍप आणि वेबसाईट बिल्ड होतात. दुसरा आहे क्रॉसवर्ड हाऊस, जे की आता ईशाकडे चालवलं आहे, स्मार्ट पझल गेम्स पोर्टल. तिसरा आहे आपला माय बायोडेटा लिंक. ओके, त्याच्यामध्ये बायोडेटा सेक्युअरली शेअर होतो. चौथा आहे आपला यो BMS, सिम्पल HR आणि CRM मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा प्रोजेक्ट आहे, हे आपले इंटरनल आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जो येणार आहे तो केक बनिया, जो हा करणार आहे, हा मोरेचा आहे पार्ट त्याच्यामध्ये. तर आता कुठल्या प्रोजेक्टच्या सक्सेससाठी जितकं डेव्हलपमेंट जरुरीचं आहे तेवढंच ऍम्प्लिफिकेशन आणि मार्केटिंग आणि आपलं रिच आउट, त्याच्यामध्ये आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं की मार्केटिंग मटेरियल प्रिपेअर करणे. ओके, नुसतं आपण सेल्स पर्सनला म्हणू शकत नाही, किंवा आपण ऍज अ मार्केटर म्हणून कुणा आपण म्हणू शकत नाही की हा माझा प्रोडक्ट आहे विथ मार्केट. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फाउंडेशन सेटअप करावं लागतं की बाबा ते प्रोडक्ट काय हे आपल्याला क्लिअरिफाय व्हावं लागतं. नंतर त्याच्या रिलेटेड जे मटेरियल, जसं ब्लॉग पोस्ट आहेत जे आपण क्रिएट करतोय, नंतर इंस्टाग्रामचे रील्स आहेत, आणि इंस्टाग्राम रील्स सोबतच आपण काही पोस्टर्स पण क्रिएट करतो त्याचे, म्हणजे जेणेकरून एक सिंगल इमेज पण आहे आपल्याकडे, इंस्टाग्राम रील पण आहे की जी प्रोडक्ट एक्सप्लेन करते आपली, त्याच्यानंतर आपल्या ब्लॉग पोस्ट पण आहेत, आपली प्रोडक्ट रेडी आहे, म्हणजे आपले सगळे प्रोडक्ट कसे रेडी स्टेटमध्ये. ओके, मग त्याची वेबसाईट रेडी आहे आपली, वेबसाईटवर आपल्या ब्लॉग पोस्ट पण आपण प्रोग्रेसमध्ये करतोय, किंवा ती आपल्याला ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी आहे. ओके, आणि ही गोष्ट अशी आहे की ही रिकरिंग मधली गोष्ट आहे. ओके, ही एकदा गोष्ट केली आपण इथे टाकली तर ते असं समजायचं की 2 महिने वेळ लागतात त्याला गुगलला रँक करायला, की नेमकं आपला प्रोडक्ट काय ते अंडरस्टँड करायला. आणि ते गुगलला कसं कळतं की जितकं आपण मटेरियल टाकू वेगवेगळ्या पद्धतीने तितकं गुगल लर्न करतं, आणि तितकं लर्न केल्यानंतर आपल्याला तेवढी रँकिंग मिळते. तर ही फर्स्ट स्टेप आहे. ओके, इथं हे 100% जरूरत नाही, पण ऍटलीस्ट समथिंग नीड टू बी देअर टू गुगल टू अंडरस्टँड की आपला प्रोडक्ट काय आहे, त्याचं वर्किंग मध्ये एंड टू एंड आहे का, त्याचा ब्लॉग आहे का, याच्यानंतर आपलं हे जे ब्लॉग पोस्ट आहे, याच्यानंतर आपलं लिंक्डइनवर पोस्ट किंवा आर्टिकल हे शेअर झाले पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर होणार आहेत. आपण जेव्हा ब्लॉग पोस्ट लिहितो तर ती ब्लॉग पोस्टची लिंक आपण लिंक्डइनच्या आपल्या मेन कंपनीच्या प्रोफाईलला प्रत्येक वेळेला शेअर करायचं सगळं. म्हणजे जसं आपण तिकडे ब्लॉग पोस्ट लिहितो तिथं लगेच शेअर करायची, लगेच त्याला टायटल टाकायचं वर, की कॅप्शन टाकायचं, लिंक टाकायची. जसं की आता या स्क्रीनमध्ये हे आता आपल्या एक्झिस्टिंग कंपनीचं पेज आहे, तर याच्यामध्ये जे मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो मी सगळे टाकत नाही इथे, कारण की आपल्या युट्यूबचे जे ऍक्च्युअल कोर्स आहे त्याच्यावर व्ह्यूज भेटले पाहिजे ना आपल्याला. पण जे आपले शॉर्ट मध्ये आहेत त्या कोर्स मधले पहिले 1 मिनिट किंवा 30 सेकंडचे जे क्लिप्स आहेत त्या इथे डायरेक्ट अपलोड करतो लिंक्डइनला विथ सच कॅप्शन्स लाईक हा आता एवढा कॅप्शन टाकला याच्यामध्ये, हे रँकला येतं गुगलला. आपल्या साईटपेक्षा हे पहिल्यांदा रँकला येतं आणि ह्याच्यानंतर आपली साईट रँकला येते. जसं हे तर व्हिडिओसाठी झालं. नंतर पुन्हा आता ही पोस्ट आहे आपली इंस्टाग्राम रीलची, तर इंस्टाग्राम रील जे आहेत ते म्हणजे आपलं प्रॅक्टिकली मार्केटिंग मटेरियल, तर ते तशाला तसं इकडे लिंक्डइन शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण की इंस्टाग्राम आपल्याला काही पैसे देत नाही त्याच्यामुळे. पण युट्यूब मध्ये स्पेसिफिकली जे आपले कोर्सेस आहेत ते युट्यूबवरच पाहिजेत पूर्ण, ते इथं नको. पण त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या इथे शेअर करणं आहे. जसे सगळे पोस्टर तरी ते आपण लिंक्डइनला शेअर केले. आता हे काय वॉच व्हिडिओ आलं का नाही, की हा व्हिडिओचं टायटल आहे, ह्या व्हिडिओचं URL आहे, आणि त्याचे थंबनेल आहे ते फक्त मी थंबनेल टाकलेले इथे, ज्याला पाहायचं त्या लिंकला पाहून ते युट्यूबवर जाऊ शकतो. नंतर पुन्हा आता एखादी ब्लॉग पोस्ट लिहिली आपण, किंवा आता हा युट्यूबचाच व्हिडिओ, ही एक लिंक आहे पण युट्यूबला ओपन होतं, ही लिंक आहे, हे थंबनेल आहे. हे थंबनेल कसं पूर्ण दिसतं, लोकांना कळतं काय नेमकं ते इथे लिंकला क्लिक करू शकतात. किंवा सेकंड वे डिरेक्टली लिंक शेअर करायची विथ कॅप्शन. नंतर आपण ऍपचे आपले जे बनवले त्याच्या लिंक्स हे इथे शेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर हे आपल्या युट्यूबचा इथे शेअर झाला, हा युट्यूब शेअर झाला. आता काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला असं वाटतं की त्या लिंक्डइनवर व्हायरल होऊ शकतात, तर आता ही पोस्ट आहे 3000 लोकांनी पाहिली, कारण की ही गोष्ट इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ओके, असं सिमिलर ग्राफिक नाही, आपलं काय म्हणतात ते ओन वर्क आहे. ओके, तर ते आपण इथे शेअर करू शकतो. नंतर हे युट्यूब झालं. हा, हे आता आपले कोर्स म्हणजे हे जे तू ब्लॉग बनवलाय त्याची लिंक आहे, ती आपण इथे शेअर केली, त्याला इम्प्रेशन आहे, लोक पाहत राहतात. आणि हे कॅप्शन खूप महत्वाचं आहे, हे एसईओला कामाला येतं. लोक इथं बघतात आणि नंतर पुन्हा लिंकला क्लिक केलं नाही केलं माहिती, पण इम्प्रेशन भेटतात आणि ते आपलं रँकिंग वाढत जाते की नाही यात स्पेशलाइज आहेत म्हणून. हे युट्यूबची लिंक झाली, ही युट्यूबची लिंक झाली. आता हे एक मिनिटाचा जो पहिला स्नॅप होता तो आता स्निक पिक म्हणून आपण याच्यावर हे केलं, तर त्याच्यावर लोकांचे शेअर कमेंट वगैरे सुरू होतं त्याच्यामध्ये.
पण हे कीवर्ड्स आणि हे कॅप्शन आणि ते आपले जे लिंक आहेत ह्याला म्हणतात ऍम्प्लिफिकेशन. म्हणजे आपण ती गोष्ट क्रिएट करतोय आणि ती गोष्ट आपण सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतोय. ओके, जसं आता ही तर लिंक डिरेक्ट ब्लॉगच आहे, पण हा लिहिलाय मीडियमवर. मीडियम ही थर्ड पार्टी साईट आहे, जे की युट्यूब आपलं पण बघण्यात येत नाही, पण त्यांचे आपण युटिलाइज करू शकतो. ते काहीतरी 10-15 आर्टिकल अलाव करत महिन्याचे, तेवढे टाकायचे, आपले जेवढे इमेजेस त्याने बूस्ट भेटते. ओके, हे बघितलं 14 जणांनी त्याला हे केलं, अपलोड केलं म्हणजे त्याला, आणि ह्याला काहीतरी कमेंट पण आलं वाटतं, आल्यात का नाही आलं दिसत नाही, आणि ते 14 जणांनी इनशॉट मध्ये लाईक केले त्याला, असं त्याचा मिनिंग आहे. ओके, काहीतरी ह्यांनी केलेलं आहे, काहीतरी 1000 फॉर सेट टाइम आउट, काय केलं माहित नाही, काय बघितलं त्याच्यामध्ये सेट टाइम आउट कोणाला माहिती, पण इट्स ओके. त्याला लोक पाहत आहेत, 14 जणांनी त्याला हे केलेलं आहे, रँकिंग वाढत जाते. तशी अजून एक साईट आहे पिंटरेस्ट नावाची. ओके, तर पिंटरेस्टचं पण आपलं अकाउंट आहे. आपण पिंटरेस्टवर काय करतो, हे सेम जे आपण आता लिंक्डइनला शेअर करतोय, सेम मटेरियल आपण पिंटरेस्टला शेअर करतो. हे आपलं विविध अकाउंट आहे, त्याच्यावर असं आपले इमेजेस छोटे छोटे जे लिंक्डइनला शेअर करतो ते तिकडे शेअर करायचं. हे परत गुगल इमेजेसला जेव्हा आपण जातो, जर तो आता डिरेक्ट सर्च केलं असतं, ओके, तर याच्यामध्ये हळूहळू खाली गेली की आपली व्हिडिओला सुरुवात होते. ओके, डिरेक्टर्स कोर्स पुणे हे जर केलं तर हे बघा आपल्या फोटोला सुरुवात झाली. इथे आपले व्हिडिओ पहिल्या 3 मध्ये कोर्स पुणेमध्ये दिसलं, हा आपला व्हिडिओ, हा आपला व्हिडिओ आहे. नंतर अजून कोण, किंवा डिरेक्टर्स कोर्स टाकलं नसतं तरी पण आपलं रँकिंगला आहे याच्यामध्ये. आणि जर तू योगिता सर्च केलं, आता लोक ऑब्व्हियसली बघणार ना काय कंपनी येते, तर हे आपलं लिंक्डइन दिसतं, हे आपली हे बघ, ही परवाच पोस्ट टाकलेली आपण वाटतं, ही ब्लॉग पोस्ट आली इथे, हे आपलं लिंक्डइन आलं, हे आपले ब्लॉग पोस्ट आली, ही आपली वेबसाईट आली, हे आपलं गिटअप पेज आलं, राईट. अजून काय काय फेसबुक, हे परवा आपण फेसबुकला डे आहे बघ, फेसबुकची आली पोस्ट. तर हे बघ, हे आपला व्हिडिओ आला, क्रॉसवर्ड गुगल प्लेवरचा व्हिडिओ आला, ओके, गिटअप वरची लिंक आली, ही लिंक आली, ही लिंक आली, ही लिंक आली. ओके, तर इन शॉर्ट मध्ये ते पूर्णपणे आपलं कॅप्चर करतं. म्हणजे लोक जेव्हा गुगलला सर्च करतील आपली कंपनी म्हणा किंवा आपले सर्व्हिसेस, तर ह्या गोष्टी तिथे लिंक मध्ये येतात. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर फर्स्ट आपण आता काय डिस्कस केलं की आपले जे पोस्ट आहेत, मग आता यासाठी काय करायचंय, मार्केटिंग मटेरियल मध्ये जे डिझाईनचं जे काम आहे ते सगळं मी करतो. जे व्हिडिओ बनवायचे जे मटेरियल लागतं ना बेसिक, ते सगळं मी रेडी करून ठेवलेलं प्रत्येक प्रोजेक्टसाठी. आणि ते ऍज अ रेफर करू, म्हणजे समजा मी आता याचं बॅनर बनवलं एज्युकेशनसाठी, दिस इज ऍज अ रेफरन्स पॉईंट, ह्याला शफलिंग करून काहीतरी वेगळं बनवायचं, पण काहीतरी दुसरं टाकत राहायचं 3-4 दिवसात. म्हणजे आपण हे जे बनवतोय हे मी माझ्या पद्धतीने बनवलंय, पण हे 100% लोकांना आवडेल का माहिती नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करत राहतो, पहिल्यांदा हे टाकायचं, पहिल्यांदा थोडं दुसरं टाकायचं, व्हेरिएशन करून थोडे वर्ड चेंज करून, त्याला A/B टेस्टिंग म्हणतात. जे एखादं व्हायरल होईल, पण आपल्याकडे काय ट्राय करत राहत. मला एक्सपेक्टेड पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे, मी याच्या पद्धतीने बनवले, ना की हे डिझायनर पर्स्पेक्टिव्ह. याच्यामध्ये मला काय काय पाहिजे, याच्यामध्ये मला डेमोची लिंक पाहिजे, मला ते मल्टी लँग्वेज ते दाखवायचंय, स्कूलचं बॅनर दाखवायचे, म्हणजे त्याला स्कूलला कळेल की हे स्कूलचं पर्सनल पोर्टल आहे. टीचर्स आता क्रिएट करतात, म्हणजे टीचरचे अॅनिमेशन दिलं, ₹1 पर स्टुडंट पर डेचा रेट आहे तो दिला, डिस्काउंट 25% दिला, स्पेसिफिक फीचर काय ते दिले, आणि हे कॉल टू ऍक्शन किंवा टायटल्स, एवढ्या गोष्टी पाहिजेत त्या मी टाकल्या. हे सेम याच्यासाठी पण आपल्याला तेच लॉजिक केलेलं आहे. हे सेम लॉजिक वाटलं रिपीट करत असेल तर ते माय बाय रेटर लिमिट करू शकतो, योग एमएसला करू शकतो, केक महिन्याचं ते आपल्याचं म्हणणं ते मोरे करून घेतो. पण ह्या गोष्टी आहेत, ह्या ऍम्प्लिफाय झाल्या पाहिजे, ऍम्प्लिफिकेशन. ओके, नंतर काय, हे जे मटेरियल आहे हे मटेरियल घेऊनच आपल्याला
3 ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट बनवायच्या. पहिली तर आपल्या साईटला मेन योगिताची साईट, त्याच्यावर ब्लॉग पोस्ट बनवायच्या. टॉपिक सेम आहे, प्रोडक्ट सेम आहे. याच्यात जे व्हेरिएशन्स आहेत ना, हे NYT स्टाईल सिंपल. याला जर टाकलं, इथे मी काय टाकलं त्याला, काय मी कशात बनवलं ते सांगतो. मी त्याला काय म्हटलं, आय हॅव क्रिएटेड SaaS as Crossword House which basically create games like Crossword, Spelling Bee just like NY types. Give me the ad title to attract publishers. मग यानं मला काय दिलं, एंगेज रीडर्स विथ क्रॉसवर्ड हाऊस, बूट सबस्क्राईब रिटेशन NYT स्टाईल, क्रॉसवर्ड मेड इझी, व्हाईट लेबल वर्ड गेम फॉर पब्लिशर्स. हे म्हणजे प्रॅक्टिकली तुझे एक एक ब्लॉग पोस्टचे टायटल आहे. ओके, हे टायटल घ्यायचं आणि या टायटलवरून त्याला ब्लॉग पोस्ट लिहायला लावायची. त्याच्यामध्ये आपल्या योगिताची लिंक गेली पाहिजे, क्रॉसवर्डची लिंक गेली पाहिजे, त्यात आपल्या ऍपची लिंक गेली पाहिजे. असं करून ते मटेरियल रेडी होतं तुझे ब्लॉग पोस्ट. नंतर ते सेम घ्यायचं आणि त्याला रिवर्ट करायला लावायचं. ते म्हणजे पहिल्यांदा आपण मेन योगिताच्या साईटला पोस्ट केलं ब्लॉग, नंतर सेम घ्यायचं, त्याला थोडं रिवर्ट करायचं, लिंक्डइनला ऍज अ आर्टिकल पोस्ट करायचं. ओके, नंतर हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं आणि थर्ड. आता हे क्रॉसवर्ड हाऊसचा सुद्धा एक ब्लॉग आहे, राईट. तर तिथं त्याचं तिसरं व्हेरिएशन क्रॉसवर्डच्या ब्लॉग मध्ये गेलं पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा योगिताची लिंक झाली, लिंक्डइनचं आर्टिकल झालं, क्रॉसवर्ड हाऊसचा ब्लॉग झाला. आता क्रॉसवर्डच्या ऐवजी माय बायोडेटाचा ब्लॉग असेल, किंवा तो YoBMSचा ब्लॉग असेल, किंवा आपला कुठला नेक्स्ट प्रोजेक्ट येईल त्याचा तो ब्लॉग असेल. पण हे प्रोसेस जी आहे हे तिघांना रिपीट करायची. आणि हे रिपीट झाल्यानंतर ह्या ज्या लिंक्स आहेत ना तुझ्या, ह्या लिंक्स आपल्या या लिंक्डइन पेजवर शेअर करायच्या. ओके, पहिल्यांदा लिंक्डइन पेजला शेअर केलं, नंतर पुन्हा शेअर कुठे केलं, पिंटरेस्टला शेअर केलं. ह्या सगळ्या लिंक्स आहेत, हे जे आपण जे बनवले ना, ह्या सगळ्या लिंक आहेत त्या क्रॉसवर्डला जातात. त्या ह्याला जर क्लिक केलं तर डायरेक्टली तशी लिंक येते. हे बघ, हा. तर असं करून ते आपल्याला एक सेल्सचं फनेल म्हणतात, हे जनरेट करायचं. तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक्सपर्टाईज व्हायचंय, अनुजला याच्यामध्ये. नंतर नेहाचा अजून कन्फर्मेशन नाही, अजून तो गोयचं प्रोडक्ट कन्फर्म झालं. ते झाल्यानंतर तिला पण इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. आणि ही ऍक्टिव्हिटी आपली कंटिन्युअसली, म्हणजे असं टार्गेटच ठेवायचं की आपल्याला डेली ऍटलीस्ट 2 तरी आपले हे झाले पाहिजे. हे सगळे सायकल प्रॅक्टिकली एकच 2 आर्टिकल लिहायचे, ते रिवर्ट करायचे, सगळीकडे शफल करत राहायचे. क्लिअर. नंतर हे झालं ऑनलाईन साठीचं. नंतर इंस्टाग्राम रील साठीचं जे मटेरियल लागते किंवा युट्यूब शॉर्ट साठी लागते, जे मेन जे चॅनल आहे आपलं योगिताचं, त्याच्यावर जे ओरिजिनल मटेरियल जे बनवायचे, जे आता मी हे जे बनवतो ह्याचे टेक केअर मी करतो. ह्याचे तुम्हाला रिव्हिजन्स बनवायचे. ओके, मेन मी बनवतो आणि नंतर ह्याचे जे तुम्ही व्हेरियंट बनवाल ते तुम्ही त्याचे जे सब चॅनल आहे, जसं क्रॉसवर्ड हाऊसचं बनवलेलं आहे, माय बायोडेटाचं बनवलेलं आहे युट्यूबचं, त्या चॅनलवर तुम्ही तुमच्या पद्धतीने रील्स टाका. मी अजून युट्यूब इंस्टाग्रामवर बाकीचे अकाउंट टाकले, इंस्टाग्रामवर एकच अकाउंट आहे क्रॉसवर्ड माय बायोडेटा. कुठल्या प्रोडक्टचं तेवढं बनवायला वेळ पण नाहीये. इकडे एकच बरं आहे, योगिताचं मेन चॅनल सुद्धा एकच बरं आहे. आणि हे जे बाकी चॅनल इथं फक्त टाकत राहा व्हेरिएशन बनवून. म्हणजे एक काय म्हणतात ते, एक प्रोडक्ट स्पेसिफिक आणि एक हे. तर ही सायकल आपल्याला रिपीट करायची आहे. याच्यासाठी डेली टार्गेट ठेवायचं की आपले 2 ते 3 तरी डेली याच्यामध्ये पोस्ट झाले पाहिजे. नंतर असं जरुरीचं नाही की ते एकदम हाय क्वालिटीच हवं. कुठलीच गोष्ट 100% पहिल्याच अटेम्प्टला होत नाही. ओके, पहिल्या अटेम्प्ट करा, तुमच्या पद्धतीनं वाचून बघा, परफेक्ट एक वाटतंय का तुम्हाला, पोस्ट करा. एव्हरीथिंग कॅन बी एडिटेबल. असं काहीच नाही की एकदा टाकलं ते फिक्स आहे तिथे. सगळं एडिट करता येतं, टायटल, डिस्क्रिप्शन, इमेज पासून. ब्लॉग तर आपलंच आहे, लिंक्डइन आर्टिकल एडिट करता येतं, लिंक्डइन पोस्ट पण एडिट करता येते. त्यामुळे डोंट वेट फॉर एनिथिंग. क्रिएट करा, पोस्ट करत राहा, क्रिएट करा, पोस्ट करत राहा. फक्त एवढं ध्यान ठेवा की तुम्ही ते वाचून पहा की बाबा इट शुड मेक सम सेन्स. ओके, स्पेलिंग मिस्टेक थोडंफार असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये, किंवा एकदमच आउट ऑफ बाउंड नको. ओके, पॉईंट टू पॉईंट अंडरस्टँडिंगला सिम्पलिस्टिक पद्धतीने पाहिजे. तर हे आपल्याला शूटअप करायचं. तर ही आपली असं समज की सेकंडरी ऍक्टिव्हिटी आहे, जी की अख्खी टीम, म्हणजे जे आपली ज्युनियर पासून आहेत ते सगळ्यांनी मिळून म्हणा असं एक टार्गेट ठेवायचं की ही कंटिन्युअस चालू पाहिजे डेली.
ओके, याच्यात तुला डाऊट आहे की पुढे जायच्या अगोदर? ओके, तर हे झालं फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्ट, जिथे आपलं स्पेसिफिकली तुला आणि मला जिथे एंगेज व्हायचंय त्याला म्हणतात कोल्ड डीएम, ईमेल किंवा कॉल. ओके, तर ही स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी जी आहे, जी म्हणजे बाकी कोणीच करू शकणार नाही, ते आपल्यालाच करावं लागतं. ओके, तर कोल्ड डीएम, ईमेल म्हणजे कॉल, हे काय प्रकार आहे? हे जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं, ही इनडायरेक्ट मार्केटिंग होती. ही याच्यामध्ये आपण मटेरियल बनवतोय, टाकतोय, याचे रिझल्ट इन्स्टंट नाही. हे रिझल्ट असे आहेत की ज्यावेळी आपण एखाद्या क्लायंटला अप्रोच करू किंवा त्याला काहीतरी पाठवू, तर आपला ईमेल स्पॅम मध्ये नाही गेला पाहिजे. ते सुद्धा गुगल चेक करते की बाबा ह्यांचं ऑथेंटिसिटी आहे का. मग गुगल बघतं की अरे ह्यांचं एवढं सगळं मटेरियल आहे म्हणजे ऑथेंटिक आहे, मग ते स्पॅम मध्ये नाही टाकत. दुसरी गोष्ट, कस्टमरला जेव्हा आपण लीड म्हणून अप्रोच करतो, तो सुद्धा स्वतः हे करतो, त्याचा रिसर्च करतो की बाबा हे आपल्याला स्पॅम आहे का, यांची ऑथेंटिसिटी आहे का. मग ते क्रॉसवर्ड सर्च करून बघा, योहिता सर्च करून बघा. तर हे जे आहे त्यासाठी ही पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट आहे कोल्ड डीएम, ईमेल आणि कॉल. ओके, तर ती ऍक्टिव्हिटी नेमकी कशी करायची? ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं प्रोफाईल आहे ना, ते प्रॉपरली बिल्ड करायचं. ओके, तर आता याच्यामध्ये असं आहे की तुझे किती ह्याचे अकाउंट आहेत लिंक्डइनचे? एकच अकाउंट आहे ना? हा, तर आता असं आहे की मी माझं पर्सनल अकाउंट डायरेक्टली आता करू शकत नाही, ते मी नंतर करेन. पण आता तुझं अकाउंट आपल्याला बिल्डअप करायचं, त्याचं प्रीमियम प्लॅन वगैरे आपण ते घेऊया त्याच्यामध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये असं आहे की या पेजला आल्यानंतर तुझं अकाउंट आहे का इथे? तुझं अकाउंट ओपन करलं. ओके, तर इथे कुठेतरी योहिता दिसू देत तुझं, कारण की आता योहिताच्या पेजवर तुझा इथे लिंक कुठून दिसत नाहीये, इथे क्लिक होत नाहीये. ते काहीतरी ते कनेक्ट नाही झालं का माहित नाही, पण ते इथे दिसत नाहीये ते. मग वरती डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू. हा, आता दिसतं. ओके, आलेले. ठीक आहे, आता नेक्स्ट काय की आता आपले प्रोडक्ट जे आहेत, आपण आता पहिल्यांदा आता अंडरस्टँड करून घेतले प्रोडक्ट. आता 5-6 महिन्यात आपल्याला आता काय म्हणतात, पोटेन्शियल क्लायंट माहिती आहे, पोटेन्शियल प्रॉब्लेम ते माहिती. ओके, तर आता आपल्याला जे रीच जे करायचे ते कोण करायचे, ते लोक पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करायचे. म्हणजे की आता समजा क्रॉसवर्ड हाऊस आपला प्रोडक्ट आहे, आपल्या टार्गेट कोण करायचे? हे जे यंगर एमबीएचे पोरं जे आता जस्ट डिजिटल मार्केटिंग मध्ये किंवा डिजिटल मीडियामध्ये किंवा पब्लिकेशन्स मध्ये जे झालेले आहेत, त्यांना काहीतरी नवीन आणायचंय, जेणेकरून त्यांचा आरओआय भेटला पाहिजे, त्यांचं मार्केटिंग झालं पाहिजे, हिट्स आले पाहिजे इन शॉर्ट मध्ये, आणि त्यांचा ऍडव्हर्टायझिंगचा रेव्हेन्यू वाढला पाहिजे. तर याच्यासाठी ते ऑलरेडी फाइंड आउट करतात ते वे आहे का. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा अंडरस्टँड करतात प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम असा आहे की 90% ऑफ जे पब्लिकेशन मीडिया आहे त्यांचा जो ऑनलाईन रेव्हेन्यू आहे, हा त्यांचा गुगल ऍड रेव्हेन्यू येतो. मग गुगल ऍड रेव्हेन्यू कसा येतो? तर एखादी न्यूज येते, न्यूजला क्लिक केल्यानंतर त्यांच्या वेबसाईटला जातो, मग वेबसाईटला ते ढीवर ऍड दाखवतात, लोक क्लोज करून आर्टिकल वाचतात आणि ते क्लोज करतात. ते जितक्या वेळ त्या साईटवर थांबतील तेवढा त्यांचा रेव्हेन्यू वाढतो. म्हणजे ते साईटला ऍड असतात, ते आर्टिकल वाचेपर्यंत ऍड असतात, लोकांनी व्हिजिट केल्यानंतर लोकांची इन्फॉर्मेशन गुगल सोबत शेअर होते, मग त्यानंतर टार्गेटिंग करतात. हे बिझनेस मॉडेल होतं त्यांचं स्टँडर्ड ऑनलाईनचं. पण आता ए आल्यानंतर असं झालेलं आहे की लोक आता 90% म्हणण्यापेक्षा मोस्टली लोक सगळे न्यूज इंस्टावर स्वाईप करून वाचतात, ते त्यांच्या वेबसाईटला जात नाही. गुगलला जर सर्च केलं तर गुगल न्यूजच्या एकाच डॅशबोर्ड मध्ये सगळं दाखवत होते. नंतर एआय आल्यानंतर ते तिथल्याच दाखवते, म्हणजे आता अलेक्साला विचारलं लगेच न्यूज सांगते. त्यामुळे मला वेबसाईटला जाण्याचं मला कारणच नाही ना काही. सगळ्यात पहिल्यांदा डेट काय झाला, प्रिंट मीडिया. आता न्यूजपेपर विकत येणार किती आहेत? यंग जनरेशन तर लिटरली कोण नाहीये, जे जुने खोडे आहेत तेच फक्त घेतात. नवीन याच्यामधले लोक आहेत ते फक्त ऑनलाईनच्या याच्यामध्ये सुद्धा रील्स किंवा इन शॉर्ट मध्ये असतात ना, शॉर्ट मध्ये ब्रीफ येते न्यूजचं कुठला बद्दल किंवा गुगल न्यूज, ते हार्डली गो टू दॅट पर्टिक्युलर पब्लिकेशन साईट. आणि त्याच्यानंतर त्या साईटवर जाऊन त्यांनी स्वतः लॉग इन तर केलं तर खूप दूरची गोष्ट राहील, आणि तिथं जाऊन त्यांचं सबस्क्रिप्शन घेणं तर त्याच्या पुढची गोष्ट राहील. म्हणजे हे जे सेल्स फनेल आहे त्यांचं हे खूप हार्ड आहे सध्या राईट नाव. पहिलं नव्हतं, आता तसं आहे. आणि लोकांचं अटेन्शन स्पॅन सुद्धा एकदम कमी आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम झाला. आपलं सोल्युशन काय आहे याच्यामध्ये, की आपण काय करतोय की लोकांना एंगेजमेंटसाठी जे की ट्राईड अँड ट्रस्टेड आहे, जे की ऑलरेडी NY टाइम्स करते, टाइम्स ऑफ इंडिया पण करते एकदम बिग लेवलला, त्यांच्या
इंडिव्हिज्युअल आयटी टीम्स सगळ्या टाकून ते करते. आपण ती ऍज अ सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून एनी पब्लिकेशन कॅन इन्स्टंटली इन्सर्ट स्मार्ट पझल गेम्स इन टू देअर पब्लिकेशन. म्हणजे हे गेम त्यांच्या साईटला एम्बेड केल्यानंतर लोक जास्त वेळ स्पेंड करतील त्यांच्या साईटला, आणि त्यांचे जे काही एक्सक्लुझिव्ह गेम विथ देअर एक्सक्लुझिव्ह कंटेंट असेल, तर ह्या कंटेंटसाठी पीपल कॅन रेडी टू प्ले सबस्क्रिप्शन फीज. म्हणजे त्यांचं साईनअप वाढतील. म्हणजे जनरल बघा, आता तिथे किती साईनअप चालू, मिनिटाला एक साईनअप चालू की नाही, हे असं कोणी सहज जाऊन कोणी एबी माझ्याला किंवा साईनअप करतं का? गरज नाही ना करायची. व्हाय शुड यू डू दॅट? पण इथे त्यांनी कसं तसं हे ठेवलं, त्याला काय म्हणतात, ब्लॉकर ठेवलाय. ओके. आणि त्याच्यामुळे लोक साइन इन करायला लागले, लोक अकाउंट इन्फॉर्मेशन शेअर करतायत, डेली व्हिजिट करतायत, ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी स्पेंड करतायत डेली साईटवर. त्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट काय होतो, ऍड रेव्हेन्यू वाढतो, एंगेजमेंट वाढतो, त्यांचे रँकिंग वाढतं साईटचं. तर हा आपला प्रोडक्ट आहे, हे त्यांना ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. म्हणजे त्यांचा हा प्रॉब्लेम आहे, त्यांना आपण हे सोल्युशन देतोय. तर आपण ज्यावेळी कोल्ड डीएम किंवा कोल्ड ईमेल किंवा कोल्ड कॉल करू, त्यावेळी आपला अप्रोच तसा पाहिजे त्याच्यामध्ये, की त्यांना आपण अशी नाही सुरुवात करायची की आमच्याकडे प्रोडक्ट विकत घ्या. नाही, अप्रोच असा पाहिजे की असा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे सोल्युशन आहे, इंटरेस्टेड असाल तर लेट्स चॅट, लेट्स काय म्हणतात ते कॉल, अदरवाईज स्किप इट. सिम्पल. तर ते करण्यासाठी कसं करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा जसं पहिल्यांदा सांगितलं, आपलं टार्गेट ऑडियन्स कोण आहे, डिजिटल मीडिया इंटर्न्स किंवा कुणी पण न्यूज किंवा पब्लिकेशन रिलेटेड कुठलाही एम्प्लॉय असेल, तो आपला टार्गेट. ठीक आहे, की जेणेकरून त्यांच्या मार्केटिंग टीम मध्ये आपल्याला पोहोचायचं. तिथे गेल्यानंतर दे विल डिस्कस सम आयडिया, त्यांचं हे होऊन ते इट्स टेक सम टाइम. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे एआयचा युज करून पहिल्यांदा जे कोल्ड डीएमचे जे मेसेज आहेत, किंवा आता हा सेम मेसेज ईमेलला तोच युज करायचा, SMS ला तोच, व्हॉट्सअपला तोच, किंवा लिंकड इन मध्ये जे आपण कनेक्ट टाकतो ना, तिथे पण तोच मेसेज युज करायचा. ओके. की आता आपण कुठलं घेतलं, NY टेक्सटाईल पझल फॉर युअर पब्लिकेशन, हा मेसेज घेतला. आता मी इथे आलो, स्टार्ट न्यू चॅट केलं. ओके. गिव्ह मी कोल्ड डीएम मेसेज फॉर publisher, my product is crossword house, smart puzzle games platform, NYT style puzzles for your publication. Okay, within 3 lines. आता यानं असं मेसेज दिला आपल्याला, इलेव्हन युअर पब्लिकेशन कॉर्सवर्ड हाऊस, स्मार्ट पझल प्लॅटफॉर्म ऑफरिंग इंटरेस्टिंग कस्टमर. ओके. आता हा मेसेज ओके, पण हा मेसेज हा स्ट्रेट फॉरवर्ड मार्केटिंगचा वाटतो, यात पर्सनल टच येत नाहीये. ओके. हा कसा आहे, हा थोडासा बरा आहे, की आता इथे काय करायचंय, ते ज्याला तू मेसेज पाठवतोस त्याचं नाव, तर हे अमित, स्ट्रगलिंग टू कीप रीडर्स एंगेज, क्रॉसवर्ड हाऊस, सॉल्व दिस विथ एनोट. किती सिम्पल आहे, एका लाईन मध्ये सगळं क्लिअर होत होतं, काय प्रोडक्ट आहे, प्रॉब्लेम काय, सोल्युशन काय. आणि नंतर ही सेकंड लाईन, लेट्स कनेक्ट. ओके. इथपर्यंतच आपला जो सेल्स पीपल किंवा तुझा रोल इथपर्यंतच, की हे मेसेज राईट पार्टीला पाठवत राहायचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. आज हा पाठवलाय, उद्या थोडा वेगळा पाठवला, जोपर्यंत त्याचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत. एकदा का त्याचा रिस्पॉन्स आला की येस लेट्स कनेक्ट, लगेच मला हे लुकून घ्यायचं, आय विल टेक केअर ऑफ नेक्स्ट. ठीक आहे. किंवा तो काही बेसिक क्वेश्चन विचारेल ह्याच्यानंतर, तर त्याला आपलं जे मार्केटिंग मटेरियल आहे ते त्याला सेंड करायचं. व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, आर्टिकलची लिंक आहे, पेजची लिंक आहे, युट्यूबची लिंक आहे, रीलची लिंक आहे. आपल्या ज्या समजा फोनवर असेल तर रीलची लिंक शेअर करायची, लिंकडन असेल तर आपल्या वेबसाईटची लिंक शेअर करायची. हे कुठलं पेज, जे आपलं अबाउट मधलं नाही का, फीचर्स मधले पेजेस आहेत ते, आपल्या प्रोडक्टचं पेज, हे करायचं. आणि मीटिंग शेड्यूल करायची म्हटलं
की आय विल बी देअर. ओके, म्हणजे लेटर ऑन यू कॅन डू इंडिपेंडेंटली. इनिशियली याच्यामध्ये सांगतो की बाबा अप्रोच कसं करायचंय, त्या समोरच्याला एक्झॅक्टली काय पटवून द्यायचंय, कसा प्रॉब्लेम सांगायचा, सोल्युशन कसं सांगायचं. एक वेळ तो क्लायंट नाही भेटला तरी चालेल, पण आपलं तिथे कॉन्टॅक्ट बिल्ड झालं महत्वाचं. पुढे चालून तो कुठे राईट पोझिशन किंवा राईट डिसिजन मेकिंगला गेला तर ही शुड नो की ही हॅज कनेक्टेड समवन इन पास्ट हू कॅन डू सच थिंग्स. तेव्हा त्यानं आपल्याला रिकॉल केलं पाहिजे. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. तर हे काय, स्ट्रगलिंग टू बी प्रिडस एंगेज क्रॉस ऑफ. तर हा एक आहे, हे घ्यायचं. आणि काहीतरी आहे का ते एकाच लाईन मध्ये करतात, ते कसं करतात? इथं डबल क्लिक मधल्या स्पेस त्या लाईनवर एकदम जॉईंट वर डबल क्लिक. असं करायचं तुम्हाला ते एका ह्याच्या ते फुल झालं म्हणजे एका सेल मध्ये असं जाड. हा, तर काहीतरी आहे काहीतरी कुठेतरी वर्ड. हा, ओके. हा एक फॉर्मॅट भेटला आपल्याला. नंतर हा पण चांगला भेटला. हे क्लाउड आहे बसतंय, चॅट पेक्षा ना जास्त आपल्याला ताप देत नाही. हे स्वतःच व्यवस्थित करतं, सगळं अंडरस्टँड करतं कॉर्पोरेट मध्ये. हा एक फॉर्मॅट. ओके, तर आता हे फॉर्मॅट घ्यायचं. ओके, पण हा रीड करून बघायचा ना, असं नाही की असंच घेतलाय लगेच टाकलेला आहे. ठीक आहे, पण आपण ह्याला इम्प्रोव्हाइज करत राहायचं. हे मी फक्त एक एक्झाम्पल दाखवतोय. ह्याला इम्प्रोव्हाइज करत राहायचं. आणि इथे आलास तू, ओके, इथे मेसेजला क्लिक केलं. आता हे मेसेज आय थिंक, हा, आता मी तुला कनेक्टेड नाही. ओके, इथं कनेक्टला गेला. ओके, तर ऍड अ नोट. आता फक्त 200ची नोट देत आहेत याच्यामध्ये. आणि इथे जर गेलास तर हे किती झालं, 250 झालं. ओके, तर हे काढल्यानंतर आय थिंक झालं की इट्स कनेक्ट. वी मेक NYT स्टाईल पझल्स. आय थिंक यू रीडर सेट. हे महत्वाचं आहे. Isaka would love custom crossword. Boost engagement and see, ह्याला इम्प्रोव्हाइज करत जायचं. म्हणजे आज हे अजून कुठेतरी छान भेटेल आपल्याला. एकदम असं ठेवतो, म्हणजे नंतर परत कॉपी करता येईल. See, hey Prakash, I am from Crossword House. We make NYT style puzzles. I think your reader said Isaka would love custom crossword. Boost engagement and add theme. Let's connect. Simple message, perfect message. 2 लाईन मध्ये, इतकं शॉर्ट मध्ये की तू ह्याला हे करू शकणार. असं केलं, रिक्वेस्ट पाठवतो. ओके, ही रिक्वेस्ट कशी येते बघितलं. रिक्वेस्ट मध्ये रिक्वेस्ट मायनेट हा सी
पहिल्या लाईनवर सी मोर करण्याच्या अगोदर इथून तुला दिसलं की ओके अशी रिक्वेस्ट इथून डायरेक्ट रिप्लाय करू शकतो. इथे रिप्लाय करू शकत. तर असा मेसेज तुझा त्यांच्या जे आहेत ना बिग ब्रास त्यांच्यात पडले पाहिजे. आता कोण येते, आता ही सकाळ आपला क्लायंट आहे, तर ही सकाळच्या यातल्या शक्यतो नाही कनेक्ट करायची. तर इथे आल्यानंतर तुला एक एक आता बघ आहेतच इंडियामध्ये किती पब्लिकेशन, ओके टॉपचे किती आहेत तसं बघायला गेलं तर 30 to 35 टॉप आहेत म्हणजे बिगेस्ट पब्लिकेशन. कोणकोणते येतात? हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, दिव्य मराठी, दिव्य भास्कर, एबीपी माझाचं नेटवर्क. आणि या प्रत्येक नेटवर्कचे त्यांनी स्टेट कव्हर केले. म्हणजे एबीपी माझा तर अख्या इंडियात नेटवर्क आहे. स्टेट वाईज त्यांचे चॅनल्स आहेत, 15-20 चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये आहेत. ओके, तर त्यांचे जेवढे ऑफिसेस आहेत ऑल इंडियामध्ये प्रत्येक ह्याचे, आणि ह्याची जर तू लिस्ट काढली तर टोटल असं समज की 50 पब्लिकेशन आहेत. टॉप 50 म्हणतोय मी. टॉप 50 पब्लिकेशनचे ऑल इंडियामध्ये ऍटलीस्ट 500 ऑफिस आहेत. आणि त्या प्रत्येक 500 ऑफिसेसमध्ये ऍटलीस्ट त्यांचे टोटल जर काढलं तर 5,000 इंटर्न्स, सोशल मीडिया मॅनेजर्स, डिजिटल मार्केटर्स आणि कस्टमर सक्सेस मॅनेजर्स आहेत. आणि जर्नलिस्ट जे इंडिव्हिज्युअल आहेत ते जर्नलिस्ट आहेत. ओके, हे आपला सेल्सचा फनल आहे. ओके, आपल्याला सुरुवातीला ह्या सगळ्यांसोबत बॉटम लाईनला रीच करायचे, म्हणजे जास्तीत जास्त डे म्हणजे दिवसाला ऍटलीस्ट 10-15 जिथं हिट होत राहतात. पण प्रत्येक पब्लिकेशनच्या प्रत्येक माणसापर्यंत आपली लिंक, आपलं प्रोडक्ट आणि आपला डीएम गेला पाहिजे. ते गेल्यानंतर 100 मधलं आपल्याला असं समज की 5 जण तुला रिस्पॉन्स करतील आणि त्या 5 जणांमधलं एक जण मिटिंगला येईल. आणि ती एक मिटिंग जर झाली योग्य व्यक्तीसोबत तर अख्खं नेटवर्क आपल्याला कव्हर करायचे चान्सेस. म्हणजे आता सकाळ कसं फक्त मराठीच येते, बाकी लँग्वेज नाही, त्यामध्ये फक्त मराठी जेवढं करतात त्यांच्या पद्धतीने करतात. पण इथं जर आपण एबीपी माझाला क्रॅक केलं, त्यांचे जर 10 नेटवर्क्स आहेत, 10 स्टेट वाईज, प्रत्येक लँग्वेज आपल्याकडे सोल्युशन आहे. तर ते त्या योग्य एक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळं उपद्योग. पण एक व्यक्ती योग्य वेळेला तिथे भेटला आपल्याला लीड आणि क्लायंट, तर हे सगळे आपले एफर्ट्स तिथे आपल्याला आउटपुट किंवा चीज भेटेल. असं हा फनल आहे. मग इथे आल्यानंतर न्यूज एजन्सीज किंवा न्यूज पब्लिकेशन इंडिया टॉप 50. ओके, टॉप 100 न्यूज वेबसाईट संपलं. ओके, 50 ने 100 भेटले. हे 100 भेटले तुला एनडीटीव्ही, इंडिया टुडे. इथे आला हे इंडिया टुडे घेतलं. इंडिया टुडे आल्यानंतर तू आपल्या लिंक्डइनला आला, इंडिया टुडे म्हटला, तरी तुला व्हाईस प्रेसिडेंट ट्रेझरी डच बँक हे पण माहित नाही. तर इथे पीपल येतं. ओके, बघ चीफ सिनर्जी ऑफिसर इंडिया टुडे ग्रुप, पियुष यादव टेक्नॉलॉजी हेड मोबाईल तक ॲट इंडिया टुडे, आष्टर फॉर्मर सिटी ऑफ ग्रुप. कसला मोठा कॉन्टॅक्ट आहे. भोलेंद्र सिंग जनरल मॅनेजर लिस्ट मुंबईत आहे. एक एक लाईन घ्यायची आणि ते दन 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 नुसतं इंडिया टुडेचे किती रिझल्ट आले? 42,000 रिझल्ट आले, 42,000. आणि इथे आल्यानंतर तुला ते फिल्टर्स करता येतात. या फिल्टरमध्ये तुला स्पेसिफिकली त्याचं काय काम होतं हे तुला सेट करता येतं. की जो मीडिया टेलिकम्युनिकेशन मधला तो माणूस पाहिजे आपल्याला, जो टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन मध्ये तो पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्व्हिस कॅटेगरीमध्ये इथे येतं मार्केटिंग, ऑपरेशन्स, हे 2 महत्वाचे आहेत. ओके, आणि हे शो रिझल्ट करायचे. हे शो रिझल्ट केल्यानंतर तुला फक्त टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आणि मार्केटिंग वाले एवढेच येतील याच्यामध्ये. बरं, आणि सगळे इंडिया टुडे किंवा याच्यामध्ये. तर आता हे तू इंडिया टुडे जरी काढून टाकलं समजा, इथे सर्च करायचं तसं नको, आपण काय करू नॉर्मल सर्च करू. इथे सर्च आल्यानंतर एक डिफॉल्ट सर्च आलं ना, इथे आल्यानंतर आपण काय करू पीपल सर्च करायचं. आपल्याला पीपल कोणते सर्च करायचे आहेत याच्यामध्ये ऑल फिल्टर्स करायचे. ऑल फिल्टर केल्यानंतर इथे येतं सर्व्हिस कॅटेगरीज. ओके, तर नाही सर्व्हिस कॅटेगरी नाही, सर्व्हिस कॅटेगरी वेगळे. इंडस्ट्री बघायचे, IT सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन मीडिया आणि मीडिया कम्युनिकेशन कुठं होतं आता. तर इथे आल्यानंतर काय बघ करंट कंपनी येते इथे. ओके, इथे तो डायरेक्ट कंपनी नाव टाकू शकतो, इंडिया टुडे किंवा कुठली कंपनी. आलं का? म्हणजे एखाद्या इंडिया टुडेला टार्गेट करत असेल तर. किंवा इंडस्ट्री इथं आल्यानंतर
नाही पब्लिकेशन म्हणतात त्याला. न्यूजपेपर पब्लिशिंग. ओके, टेक्नॉलॉजी पण नको आपल्याला, IT सर्व्हिसेस पण नको, न्यूजपेपर पब्लिशिंग पाहिजे. लँग्वेज मॅटर करत नाही आपल्याला, बाकीच्या गोष्टी कुठल्या मॅटर करत नाहीत. ओके, शोर जर्नलिस्ट, इन्फ्रा, असिस्टंट एडिटर, डेप्युटी एडिटर, सगळे लँग्वेज चालू झाले ऑल इंडियाची. टोटल किती? 5,75,000. आता याच्यामधले आपल्याला काय करायचंय, फिल्टर थोडासा हे करायचं आहे की तो एकदमच आपल्याला स्पेसिफिक त्याचं जॉब रोलला टार्गेट करायचं. ओके, तर ते जॉब रोल त्याचा कुठे? मीडिया अँड टेलिकम्युनिकेशन्स आणि फोन पे बिन पे वाले आले सगळे. इंडस्ट्री आपण रॉंग शूट केलं का? मीडिया अँड टेलिव्हिजन आणि न्यूजपेपर पाहिजे होतं. ओके, नंतर इंडस्ट्री घेतली, लँग्वेज ओपन टू सर्व्हिस कॅटेगरी मार्केटिंग. हा, क्रिएटिव्ह हेड आले, मॅनेजर ऑफ हातेशी, हिंदी डिजिटल न्यूज चॅनल, उत्तर डेली हिंदी. हा चांगला आहे. अरे सगळे माझे कनेक्ट मधले ते लोक, कसं काय? ठीक आहे, असं हे मेन जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, परदी जैन, क्राइस्ट युनिव्हर्सिटी ही इथली आहे, नॉलेज बाहेर आहे, न्यू दिल्ली, फ्रीलान्स रायटर. काही प्रॉब्लेम नाहीये, शेवटी आपल्याला कनेक्शन बिल्डअप करायचे. ओके, नंतर हे कंपनी वाईज इथून टार्गेट करायचं. इंडस्ट्री वाईज आपण केलं न्यूजपेपर. आय थिंक अजून काय करायला पाहिजे, नुसतं न्यूजपेपर नाहीये, म्हणजे फक्त आपण कनेक्शन ऍक्सेप्ट करण्यासाठी करतो, त्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हा, मेसेज पोचला त्याला, तो कधी वाचेल, रिस्पॉन्ड करेल माहित नाही, आपण त्याला मेसेज टाकतो बस. कोणी लोक रिस्पॉन्ड करतात, कोणी थोडा वेळ करतात, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. ह्या बघा, इथून आलं सर्व्हिस कॅटेगरीमध्ये, नुसतं मार्केटिंग घेतलं होतं ना, तर इथे स्पेसिफिकली येतं डिजिटल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, रिअल इस्टेट. ओके, तर आपण इथे सरळ डिजिटल मार्केटिंग करणार. नंतर पब्लिशर कशात येतं ते बघायला पाहिजे. पब्लिकेशन्स ते आता आपले जे टार्गेट कस्टमर आहेत ना त्याच्यानुसार. ओके, कंटेंट एडिटर ऑफ इकॉनॉमिक्स टाइम्स, को फाउंडर ॲट इन्व्हेंट ऑन प्लस, फाउंडर वेबीर मीडिया सर्व्हिसेस. काही प्रॉब्लेम नाहीये, बिंदास. ITI वाले एक प्रोफेशनल, ते मला कनेक्टेड वाटतं, माहित नाही. तर इथे फक्त बघायचं रोल काय त्याचा. ते आपले क्लायंट आहे जर्नलिस्ट, एडिटर, मीडिया, हरिहर शर्मा. ओके, तर हे असे त्यांना कनेक्ट म्हणायचं, मेसेज टाकायचा, पुढे जायचं. तुझे कनेक्शन बिल्ड होतील, काय म्हणतात ते, आपल्या कंपनीचं नाव होईल त्याच्यामध्ये, आणि आपल्या प्रोडक्टचं अशा ह्या ज्या लीड्स आहेत ह्या जनरेट होतील. आणि हे मेन आहे सध्या लीड जनरेट करायचं. तर हे झालं आपलं कोल्ड DM. ओके, ह्याला लिंक्डइन कोल्ड DM म्हणतात. ओके, ह्याच्यानंतरची गोष्ट येते कोल्ड DM मध्ये व्हॉट्सअप आणि ईमेलची. तर त्यासाठी जी मी तुला ऑलरेडी एक साईट शेअर केली होती, की ज्या साईटवर तुला त्यांचे ईमेल आणि मोबाईल नंबर भेटतात, राईट. तर तुझा जो योगिताचा नंबर आहे त्याच्यामधून तुला हा जो आता लिंक्डइनचा मेसेज पाठवतोस, हाच फक्त तुला व्हॉट्सअपला पाठवायचा. ओके, पण ते कसं आहे, दिवसातून एकच पाठवायचं फक्त, नाहीतर व्हॉट्सअप बॅन करतं मार्केटिंग. ओके, त्यामुळे ते तसं नाही यूज करायचं, दिवसातून एक फक्त मेसेज. हा, तर ते पण कधी की ज्यावेळी एखादा इथं रिस्पॉन्ड करतोय किंवा कुठला बिग शॉट आहे ते असेल तर. पण मेन प्रायोरिटी लिंक्डइन. ओके, त्याच्यानंतर थर्ड गोष्ट येते, ते ब्राउझरचं अकाउंट आहे ज्यात तुम्हाला मी ऍड केलं होतं. इथे आल्यानंतर जे सेम जे टूल होते गेल्या होते ज्यात तुला ईमेल्स भेटतात त्याच्यामध्ये, आता तो व्हॉट्सअपच आहे तुला, आता ईमेल भेटतात, तर त्या ईमेलचं काय करायचं. तर इथे आल्यानंतर तुला कॉन्टॅक्ट बिल्डअप करायचे, कॉन्टॅक्टची लिस्ट आहे. ओके, आयडेंटिफाय कॉन्टॅक्ट, सुपर न्यूज लिडर, युअर फर्स्ट लीड. तर इथे तू लिस्ट क्रिएट करायचे, क्रॉसरोड हाऊस लीड्स.
फोल्डर कसं क्रिएट करा म्हणतोय मला, कुठलं फोल्डर? ठीक आहे, ही एक लिस्ट क्रॉसवर्ड लिस्ट तयार केली. ओके, आणि इथे आल्यानंतर तू इम्पोर्ट कॉन्टॅक्ट करू शकतोस, जे की तिथून इम्पोर्ट होतात ते. किंवा इथे आल्यानंतर या लिस्टमध्ये जसं एक एक तुला कॉन्टॅक्ट, क्रिएट कॉन्टॅक्ट, नाव, ईमेल, मोबाईल असेल तर मोबाईल, व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअप, कुठल्या लिस्टमध्ये इथे क्रिएट करत राहायचं. ओके, इथे क्रिएट करा म्हणजे आपले जे कॉन्टॅक्ट आहेत ते इथे क्रिएट करत राहायचे. आपले म्हणजे क्लायंट नाही, पोटेन्शियल क्लायंट. एकदा आपला क्लायंट झाला, पैसे दिले, तो गेलाय, त्याला परत आपला मेल नाही गेला पाहिजे, तो कन्वर्ट झाला इन शॉर्ट. आणि इथे आल्यानंतर जशी लिस्ट बनते, जसं या लिस्टमध्ये आता सध्या हे असं एक आहे, राईट. तर हे ज्यावेळी तू कॅम्पेन मध्ये येतोस, तर कॅम्पेन मध्ये तू क्रिएट कॅम्पेन केल्यानंतर तू ते लिस्ट सिलेक्ट करू शकतोस की मला ईमेलचं करायचंय का व्हॉट्सअप कॅम्पेन करायचंय. ते व्हॉट्सअपलाच जाईल. ईमेल कॅम्पेन केलं, कॅम्पेन नेम क्रॉसवर्ड ऑफ अवेअरनेस कॅम्पेन. ओके, क्रिएट कॅम्पेन केलं, रेग्युलर कॅम्पेन. यामध्ये आल्यानंतर सेंडर कोण आहे तुझा, इथे आल्यानंतर इथे तू सिलेक्ट करू शकतोस. आणि इथे तू स्वतःचा पण ऍड करू शकतो, प्रकाश आठ. हे डायरेक्ट हे केलं ते बेटर पडतं. ओके, सध्या मी माझं सेट करतो, असं दिसणारे मॅसेज तिथे. इथे तुझं प्रकाश करून दिसलं पाहिजे. ओके, इथे आल्यानंतर रिसिपियंट कोण आहेत, तर ती जी आपण मग लिस्ट बनली होती का, ती लिस्ट आली, लिस्ट सेगमेंट. तर लिस्ट मार्केटिंग ऑटोमेशन मध्ये क्रॉसवर्ड हाऊस लीड्स. तर आता आपण ऑलरेडी यात मी असणार, राईट. सेव्ह केलं. याच्यानंतर काय, रिसिपियंट आले, सब्जेक्ट, ऍड सब्जेक्ट. ओके, NYT स्टाईल पझल फॉर युअर. आता हे टायटल म्हणजे जे तुला इकडे दाखवलं ना मी आता, हे कुठे गेलं, याच्या अगोदर होतं का ते? हे कुठेतरी नोट करून ठेवायचं सगळं, मी तिथून जातो. हे जे आहेत ना टायटल, हेच सब्जेक्ट लाईन असतात आपले. ओके, NYT वेबसाईट. ओके, बूस्ट एंगेजमेंट, बूस्ट रेव्हेन्यू. आणि इथे त्याचं नाव पाहिजे. तर त्याचं नाव आता याच्यामध्ये ऑटोमेशन आहे, त्यात पर्टिक्युलर युजरचं नाव आहे ना, ते असं कोलम देऊन देता येतं, असं करून हे देता येतं त्याच्यामध्ये. ते तो पाहून घ्यायचं. ते म्हणजे तू एकच ईमेल केलंस ना, प्रत्येकाला त्याचं नाव असेल तर ऑटोमॅटिकली सेंड करतं. ओके, हे सेव्ह केलं. सब्जेक्ट डिझाईन, हे डिझाईन आल्यानंतर हे असे डिझाईन बनतात त्याच्यामध्ये. तर इथे मी कोड ऑन करतो आणि इथे काय म्हणतात ते यूज रेस्ट्रिक्स एडिटर. तर आपल्याला काही डिझायनिंग नाही करायचं आता. आता जे आपण हे कोड डीएमचं केलं होतं, तर इथे आल्यानंतर कसं व्हेरिएबल इन्सर्ट करतात, इथं कुठेतरी आहे. ओके, आणि इथं सेव्ह क्विट केलं. हे अशा पद्धतीने आपलं कॅम्पेन रेडी झालं. जास्त डिझाईन ह्याच्या भानगडीत पडत नाही, प्लेन टेक्स्ट पाहिजे. हे झाल्यानंतर प्रिव्ह्यू आणि टेस्ट करता येतं. बघ झालं. सेंड टेस्ट ईमेल, मी मला सेंड करतोय टेस्ट ईमेल. सेंड टेस्ट केलं, टेस्ट ईमेल सेंड झाला. आणि तेच तू इथून डायरेक्ट शेड्यूल करू शकतो, हे कधी रन झालं पाहिजे त्यासाठी. आता मी सेंड टेस्ट केलं तर मला आता ईमेल येईल. झालं.
ते स्टँडर्ड स्टाईल फ्रॉम युअर वेबसाईट. हे दिस इज हाऊ कोल्ड इमेलिंग नीड टू बी डन. हा मेसेज जेवढा तू पर्सनली लिहू शकशील तेवढा चांगले, की त्याच्यात टच पाहिजे त्याला पर्सनल याच्यामध्ये जे आपण इथं म्हणलं. आणि 1-2 लाईनचाच ठेवायचा अशा पद्धतीने. त्यात चुकूनही कुठलीही लिंक नसली पाहिजे. प्लेन टेक्स्टच पाहिजे कुठल्या मॅचमध्ये. नाही तर ते सरळ स्पॅम फिल्टर बॅन करतात. ठीक आहे. तर आज आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या. सगळ्यात पहिल्यांदा की आपलं मार्केटिंग मटेरियल काय. तर ते मार्केटिंग मटेरियल जे आहे ते आपल्या जे गुगल ड्राईव्ह आहे, की इथं जे फोल्डर आहे आपलं कुठलं आहे मार्केटिंग मटेरियल. ओके. यात कोल्ड डीएम फॉर्मॅट झालं आपलं. नंतर इथे मी आता न्यू फोल्डर बनवतो की याच्यामध्ये सगळं मी या प्रोडक्ट रिलेटेड जे आहे, जे आतापर्यंत जे मी मटेरियल बनवतोय किंवा जे तुम्ही बनवताय कुठलेही असे ना, जसं जसं मी बनवेल तसंच या फोल्डरमध्ये मी माझं याचं मटेरियल टाकून ठेवतो. म्हणजे तुम्हाला कुठल्या क्लायंटची व्हॉट्सअप पाठवताना किंवा काही कुणाला काही शेअर करायचंय कुठल्या ईमेलमध्ये किंवा कुठल्या पोस्ट करायच्या आहेत कुठे, तर त्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. मी बनवेल त्याही इथे टाकणं, ज्या तुम्ही बनवलं त्या पण इथे टाकणं. तर सगळ्यात पहिले आपण कुठली गोष्ट डिस्कस केली आज, की हे जे सगळं मार्केटिंग मटेरियल आहे ज्यातलं मोस्टली ग्राफिक रिलेटेड वगैरे ज्या गोष्टी आहेत ते मी ऑलरेडी करतो. ओरिजिनल पोस्ट जे आहे ते मी ऑलरेडी युविताच्या इंस्टाग्राम चॅनलवर किंवा युविताच्या युट्यूब चॅनलवर किंवा मे बी याच्यावर लिंक्डइनवर किंवा कुठे पण असतं ते चॅनल, ते मी करतो पहिली करून. आणि ते त्याच्यानंतर यू फॉलो इट. एखादी पोस्ट झाली मग त्याचे व्हेरिएशन्स बनवणे, प्रत्येक प्रोडक्ट वाईज ब्लॉग पोस्ट क्रिएट करणे, लिंक्डइनवर आर्टिकल क्रिएट करणे, 3 गोष्टी होत्या याच्यामध्ये. आणि मेन युविता साईटवर ब्लॉग क्रिएट करणे, लिंक्डइनवर आर्टिकल क्रिएट करायचं आणि त्या पर्टिक्युलर आपला प्रोडक्ट आहे त्याचा ब्लॉग, ह्याचे 3 व्हेरिएशन क्रिएट करायचे. त्याच्यानंतर सेम कंटेंट घेऊन तुम्ही त्या रीलचं दुसरं व्हेरिएशन बनवायचं. ते मॉडेल आहे तर मॉडेल चेंज करायची, ते टायटल आहे तर टायटलचं दुसरं व्हेरिएशन घ्यायचं, एआय वरून मॉडेल दुसरं नाव द्यायचं, थोडंसं कलरिंग वरून चेंज करायची. आणि ते आपले जे सब चॅनल्स आहेत क्रॉसवर्ड ऑप्शन किंवा पर्टिक्युलर प्रोडक्टचे तिथे पोस्ट करत राहायचं. त्याच्यात त्याचे टॅग्स नुसार हे करायचं. आणि ह्याचं जे टार्गेट आहे ते ऍटलिस्ट आपल्या 2-3 तरी ऍक्टिव्हिटी दिवसाला झाल्या पाहिजे. ओके. हे आर्टिकल्स म्हणा, हे म्हणा, हे झालं फर्स्ट पार्ट की ज्याच्यामध्ये आपली ही जी पूर्ण प्रोसेस आहे. आणि सेकंड पार्ट आहे जी की मेन सगळ्यात, की जिथून ऍक्च्युअल आपण ऑलरेडी कोल्ड डीएम करणार आहे. कोल्ड डीएम, ईमेल आणि कॉल. ओके. तर पहिल्यांदा आपण कोल्ड डीएम डिस्कस केलं, लिंक्डइनवर कसं करायचं, कसं स्ट्रक्चर काढायचं, कसे मेसेज पाठवायचे, आपलं युजर सेगमेंट कसं टार्गेट करायचं, कसे लिंक्डइनवर फिल्टर करायचे. याच्यासाठी मे बी लिंक्डइनची फ्री किंवा पेड सर्व्हिस लागेल, ते कुठली लागेल ते सांग मला, ते आपण घेऊ. तिथं ऑलरेडी सर्व्हिस आहे त्यांची, सेल्स नेव्हिगेटर नावाची. गेट दॅट. पण पहिल्यांदा बेसिक वाला ट्राय कर, नंतर आपण पेड ह्याच्यामध्ये जाऊया. त्याच्यामध्ये ईमेल कसं करायचं त्या ब्रेवचं तुला पूर्ण डेमो दिला होता. सेम हेच फॉर्मॅट रिपीट करता तसं इकडे. कोल्ड डीएमचं झालं, कोल्ड डीएमच आपल्याला त्या ईमेलमध्ये पाठवायचे, व्हॉट्सअपवर पाठवायचे. ईमेल काय फार मोठी डिझाईन मध्ये द्यायची गरज नाही. शॉर्ट स्क्रिप्ट 2-3 लाईन मध्ये तर समोरच्याला एक्झॅक्टली प्रॉब्लेम स्टेटमेंट एका लाईन मध्ये कळला पाहिजे. आणि नंतर आहे कोल्ड कॉलिंग, की जे नंबर्स भेटतात की त्याला डायरेक्ट कॉल करायचा. जे आपल्याला वाटतं की पोटेन्शियल आहे कस्टमर, त्याला कुठला तरी रिस्पॉन्स दिला कुठे किंवा ऑलरेडी कुठून तरी वाटलं की आपल्याला त्याची डायरेक्ट बोललेलं जास्त फायद्याचं हे बाकीच्या चॅनलपेक्षा, तर वी विल डायरेक्टली कॉल. म्हणजे जो व्यक्ती लिंक्डइनवरच नाहीये, जर सीईओ वगैरे लेवलचा असेल कुठल्या मीडिया एजन्सीमध्ये, तर अशा लोकांना डायरेक्ट कोल्ड कॉल करायचं. आणि ह्या कुठल्याही केसमध्ये जी कोणती लीड येईल, ओके, त्यांना प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देणं, एंटरटेन करणं आणि मीटिंग शेड्यूल झाली की तिथे मला पिक्चरमध्ये घेणं. क्लिअर. तर ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस आपल्याला टार्गेट वाईज डेडिकेटेडली फॉलो करावं लागणार फॉर कपल ऑफ मंथ्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली कुठेतरी विजिबिलिटी येणार मार्केट. ओके. काय डाऊट आहे याच्यामध्ये? करू स्टॉप आहे.